नमस्कार, मी सेजल पुरवार. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी. मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रवास हा अधिक सुलभ करण्यासाठी महत्त्वाकांक्षी ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा प्रकल्पाचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलाय आणि या प्रसंगी टनेल बोरिंग मशीनचं लोकार्पणही करण्यात आलेलं आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्यासह अनेक मंत्री आणि अनेक अधिकारी हे उपस्थित राहिले आहेत. ऑरेंज गेट बोगदा प्रकल्पाचे फायदे. कोस्टल रोड आणि ईस्टर्न फ्रीवे जोडला जाणार. प्रवासाचा वेळ 15 ते 20 मिनिटांनी कमी होणार. इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होणार. ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होणार. अतिशय महत्त्वाचा असा हा अर्बन टनेल असणार आहे की ज्याच्यामध्ये आपण ईस्टर्न फ्रीवेला कोस्टल रोडशी जोडतो आहोत आणि हा जो टनेल आहे आपण विचार केला तर जवळपास 700 प्रॉपर्टीजच्या खालून चाललेला आहे. त्यातल्या अनेक 100 वर्ष जुन्या हेरिटेज प्रॉपर्टीज देखील आहेत. ईस्टर्न रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे या दोन्हीच्या लाईन्स खालनं तो चाललेला आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टल मार्फत थेट ऑनलाईन मिळणार आहे. शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी आता हा निर्णय घेण्यात आला. ही माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. शेतीत काम करत असताना होणाऱ्या अपघातांमुळे मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना ही योजना महत्त्वाची ठरते. पूर्वी ऑफलाईन स्वीकारल्या जाणाऱ्या अर्जांची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आलेली आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना नेमकी काय आहे हे पाहूया. शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास या योजनेतून 2 लाख रुपयांची मदत. एक डोळा किंवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास 1 लाख रुपयांची मदत. 2025-26 या वर्षाकरिता या योजनेसाठी 120 कोटी रुपयांची तरतूद. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनाचं नाव आता लोकभवन करण्यात आलेलं आहे. या संदर्भात राजभवन प्रवेशद्वारावरील नाव 3 डिसेंबरला रात्री बदलण्यात आलं. लोकभवन आता केवळ राज्यपालांचं निवासस्थान आणि कार्यालय न राहता ते राज्यातील लोक, समाजातील विविध घटक, विद्यार्थी, शेतकरी आणि नागरी समाज संघटना यांच्याशी संवाद आणि संवादाचं गतिमान केंद्र बनलं पाहिजे, असं राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी म्हटलंय. प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी मुंबई दौऱ्यावरती येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील फुटबॉलचा विकास साधण्यासाठी प्रोजेक्ट महादेवाची अंमलबजावणी केली जाते आणि यासाठी 60 मुलं आणि 60 मुलींना सिलेक्ट करण्यात आलंय. यातील मुलं आणि मुलांमधील प्रत्येकी 30 जणांना 14 डिसेंबरला प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या हस्ते आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 5 वर्षांची स्कॉलरशिप दिली जाणार आहे आणि त्यामुळे तरुण फुटबॉलपटूंसाठी ही एक मोठी संधी असणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक उभारण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे आणि या समितीच्या स्थापनेचा शासन निर्णय जाहीरही करण्यात आलाय. या समितीमध्ये पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह शासकीय अधिकारी आणि इतिहास तज्ज्ञांचा समावेश आहे. आणि आता पाहूयात आणखी एक महत्त्वाची बातमी. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील संत सावराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलाच्या पुनर्विकासाच्या कामाचं तसेच सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या कामाचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालंय. क्रीडा संकुलामुळे खेळाडूंना एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल आता उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवेवरती अवलंबून असलेल्या लाखो शालेय विद्यार्थ्यांसाठी तक्रार क्रमांक उपयोगी ठरतोय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकताच 1800-221-251 हा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक सुरू केलाय. विद्यार्थ्यांची सोय आणि सुरक्षितता हा हेतू ठेवून सुरू केलेल्या या हेल्पलाईनवरती अवघ्या काही दिवसांमध्ये 308 तक्रारींची नोंद झाली आहे. यांची नोंद घेत तात्काळ विद्यार्थ्यांच्या समस्या दूर करणं हे शक्य होत आहे. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार.